नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी. तुम्हाला सेक्स प्रॉब्लेम्स असतील आणि जर तुम्ही सेक्स थेरपीसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी म्हणून गेलात तर तुम्हाला औषध उपचारांसोबत काउन्सिलिंग दिलं जातं आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुमचं सेक्स लाईफ पुन्हा रेग्युलर सुरू करण्यासाठी हस्तमैथून मास्टरबेशन ही फार महत्वाची बाब आहे असं सांगितलं जातं. अनेकदा कित्येक स्त्री आणि पुरुष दोघांचाही या बाबतीत त्यांचे मेंटल रिझर्वेशन्स असतात किंवा ते मला करायचंच नाहीये, मी अनेक वर्ष पूर्वी करत होतो पण आता मला ते करायचं नाहीये असा एक विचार असतो. पण काय असतं ना की जर समजा तुमच्या सेक्स लाईफमध्ये भरपूर गॅप आहे, तो कुठल्याही कारणामुळे असेल, म्हणजे तुमचं तुमच्या जोडीदाराशी पटत नाहीये म्हणूनचा तो गॅप असेल किंवा तुम्ही आणि जोडीदार सोबत नाही राहत आहात म्हणून असेल, तुमची आणि जोडीदाराची सेक्स डिझायर सेक्स ड्राईव्ह वेगवेगळी आहे म्हणून असेल, किंवा तुमचा जोडीदार हयात नाहीये म्हणून असेल, किंवा त्याला जर काही विशिष्ट प्रकारचा दीर्घ कालावधीचा आजार झालाय म्हणून हॉस्पिटलाइज्ड आहे म्हणून असेल, यातल्या कुठल्याही कारणामुळे किंवा याहीपेक्षा कुठल्याही कारणामुळे जर तुमच्यात आणि जोडीदारात सेक्स झालेलंच नसेल तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या स्वतःला सुद्धा सेक्शुअल डिझायर होतीये की नाही, म्हणजे मला इच्छा होतीये की नाही आणि त्यातनं मला अराउजल येतंय की नाही, हेच हळूहळू आपण असं म्हणूया की आपल्याला ते समजण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग असं वाटायला लागतं की आपल्यामध्ये असणारी सेक्शुअल ड्राईव्ह संपत चालली आहे का. विशेषतः पुरुषांना हे फार लवकर जाणवतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा केव्हा त्यांना विचार येतो तेव्हा कधी कधी त्यांच्या लक्षात येतं की आता पूर्वी इतकी ताठरता येत नाहीये किंवा त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. स्त्रियांच्या बाबतीत उत्तेजना म्हणजे अराउजल ही जी फेज असते तिथे त्यांना प्रॉब्लेम जाणवायला लागल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की कदाचित आपल्या सेक्स ड्राईव्हला किंवा एकंदरीत त्या सेक्सच्या एंटायर फिलिंगमध्ये त्या प्रक्रियेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा वेळेस जेव्हा मी हस्तमैथून किंवा मास्टरबेशन सजेस्ट करतो त्या मागचं कारणच हे असतं की जेव्हा दीर्घकाल कुठल्याही पद्धतीने सेक्स झालेला नाहीये तेव्हा मेंदूकडून बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या वारंवार घडत नाहीत किंवा सातत्याने घडत नाहीत तेव्हा ते कमी इम्पॉर्टंट आहेत असं समजलं जातं आणि तिकडची एनर्जी सेव्ह केली जाते थोडक्यात. तर बऱ्याचदा काय होतं की जेव्हा रेग्युलर पद्धतीने सेक्स नाहीये तेव्हा ती प्रक्रिया खरंच गरजेची नाहीये का असं बघितलं जातं मेंदूकडून, आणि जर तसं घडलं तर मात्र मग बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला हवंय तेव्हा अराउजल येईलच असं नाही, किंवा ज्याला असं म्हणू की जितकं रक्तपुरवठा असला पाहिजे तितका तो असेलच असं नाही. आणि हे सगळं जागेवर आणण्यासाठी म्हणून विशिष्ट पद्धतीने आठवड्यातून विशिष्ट वेळा सांगितलं जातं की तुम्ही हस्तमैथुनाची सुरुवात करा आणि जसं इतर गोष्टी आहेत म्हणजे व्यायाम असेल किंवा आहार असेल औषधोपचार असेल तसंच याकडे बघा. यामध्ये कुठल्याही पद्धतीने मेंटल रिझर्वेशन्स ठेवण्याची गरज नसते. जर तुम्हाला तुमचं सेक्स लाईफ परत एकदा जागेवर आणायचं असेल तर तज्ज्ञ म्हणून आम्ही जे काही सांगतो त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं.